फुलोरा म्हणजे काय? कुलाचाराप्रमाणे सप्तमी अष्टमीला फुलोरा करतात. नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे. यात करंज्या आणि कडक पुऱ्या साठोऱ्या करतात. हा फुलोरा कुटुंबातील प्रथेप्रमाणे तृतीया, पंचमी, सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा. देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो. पूजा करताना आपण यथा देहे तथा देवे हा भाव ठेवून पूजा करतो. त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असे खरकटे बांधून ठेवू का? नाही ना. तसे खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चुकीची आहे. त्यापेक्षा डब्यात ठेवून त्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवितो म्हणजे काय करतो? समर्पण भावनेने अर्पण करतो. देव नैवेद्य स्वीकारतो म्हणजे काय करतो? अर्पण करणाऱ्याचा भाव पाहून वास घेतो. अष्टमी किंवा नवमीला परंपरेप्रमाणे दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख आणि घंटा ध्वनी करून कुलदेवीचा ताक घटावरून उचलावा. त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसूक्त अभिषेक व पंचोपचार पूजा करावे. त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे. पुरणाच्या 21 दिव्यांची महाआरती करावी. नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका आणि सवाष्ण भोजन करावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनास जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जित करावे. मातीवर आसलेले धान्य आपट्याच्या पानांसमवेत श्री स्वामी समर्थ महाराजांना, देवीला, कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना अर्पण करावे प्रसाद म्हणून. स्त्रियांनी केसात माळावे व पुरुषांनी टोपली खाली किंवा कानावर धारण करावे. घटावरील तृणांकुराचा ज्यूसप्रमाणे घरातील सर्वांनी प्रसाद भक्षण करावा. तो आरोग्यासाठी उत्तम आहे. घटाची माती आपल्या क्षेत्रात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.